तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। व्हायरल झालेला डान्स आणि पार्टीचा व्हिडिओ 2023 सालचा आहे असं स्पष्टीकरण पुण्यातील पोर्शकार प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अग्रवालनं दिलं। संबंधित व्हिडिओचा आणि जामिनाशी कोणताही संबंध नाही असं बिल्डर अग्रवालनं सांगितलंय। बघूयात त्यावरचा रिपोर्ट। पुण्यातील बिल्डर अग्रवाल सारख्या लोकांना घरात घुसून मारायला हवं अशी संतप्त प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली। 2 जीवांच्या मृत्यू प्रकरणात जामीन मिळाल्यावर बिल्डर विशाल अग्रवाल त्याच्या कुटुंबियांसह पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय। मात्र संबंधित व्हिडिओ हा 2023 चा असल्याचा दावा बिल्डर विशाल अग्रवालनं केलाय। अपघाताची घटना घडली त्याआधीचा हा व्हिडिओ असून संबंधित जल्लोष हा लग्नाच्या वाढदिवसाचा होता असंही बिल्डर विशाल अग्रवालनं सांगितलंय। दोन निष्पाप मुलं मृत्युमुखी पडली, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि ही जसं काय सीमारेषेवर जाऊन काहीतरी देशाचं संरक्षण केलं अशा थाटामाटात त्या महिला ज्या पद्धतीने नाचतात, ते पुरुष नाचतात, तो नाचतो, ही संतापजनक कृत्य आहे। इतका जर माज असेल तर मग आम्ही लोक पुणे रस्त्यावर आलं पाहिजे, त्यांना जाब विचार, घरात घुसून त्यांना ठोकलं पाहिजे। अशा पद्धतीचा माज आहे त्यांचा आणि हा माज उतरवला पाहिजे। मला तर काय कळतच नाही पुण्यात लोक राहतात का नाही, इथनं सुरुवात आहे। 1.5 वर्षापूर्वी बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत गाडीखाली एक तरुण आणि एका तरुणीला चिरडलं होतं। मृत दोन्ही तरुण कुटुंबियांचे आधार होते। पीडित कुटुंब अजूनही पोटच्या मुलांच्या जाण्याचा धक्का पचवू शकलेलं नाही। बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं 2 जणांना चिरडल्यानंतर अनेक तास पोलिसांनी तो गुन्हा कंट्रोल रूमला कळवलाच नाही। नंतर एका नेत्याच्या वशिल्यानं बिल्डरच्या पोरासाठी कोठडीमध्ये पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप झाला। नंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कलमं कोणती आणि कशासाठी लावली आहेत यावरती घोळ घातला। मग बिल्डरनं पैसा ओतून ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे रिपोर्ट बदलून घेतले। दारूच्या नशेत 2 जणांचे जीव घेतलेल्या अल्पवयीन मुलाला कोर्टानं चक्क 100 शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावून सोडून दिलं होतं। जिस भी कोर्ट ने इनको जमानत दी है तो इनकी जमानत तुरंत रद्द करके इनके माँ बाप को तुरंत अंदर किया जाए, जेल भेजा जाए और जब तक ये नॉन बेल होना चाहिए, इसकी कोई जमानत नहीं। या कानून के रखवाले जो है जब तक सही फैसला नहीं सुनाएंगे, विक्टिम के प्रति हमदर्दी नहीं रखेंगे तो ऐसा मजाक तो ये लोग उड़ाते ही रहेंगे। इसके ऊपर भी थोड़ी बहुत पाबंदी लगाई जानी चाहिए। मगर किस खुशी में ये लोग डांस कर रहे हैं इसके ऊपर पाबंदी जरूर लगाई जानी चाहिए कि तुमने 2 लोगों की जान ली है और तुमको यदि जमानत मिल गई तो शांति से घर में बैठना था, मगर नहीं, डांस करके मीडिया में वायरल कर रहे हैं कि हम देखो जगजीत कराए। कौन सा जगजीत लिया? 2 लोगों की जान लेना जगजीत लिया है तो एक आदमी तुम्हारी भी कोई जान ले लेगा, फिर वो भी जश्न मनाएगा। यानी आम जनता को जो है ना इस तरीके से उसके मन में दुर्भावना पैदा की जा रही है कानून के प्रति कि वो अपना विश्वास जो है ना कानून के प्रति खोता जा रहा है। बिल्कुल प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।